एकदम सिंपल आणि न गॅस ऑन करता स्मूदी बोलू शकतोय, नाहीतर ॲपल ज्यूसही बोलू शकतोय. आणि आज आहे संडे. मौनी अमावस्येचं कारण काय माहिती आहे? कोणी उपास होतो या दिवशी, नाही गाईज एव्हरीवन गुड मॉर्निंग. आणि अमावस्या नाही तर पौर्णिमा या दिवसाला काय असतं माहिती, दिशा चेंज होते आणि जी आपण राहतो तिची कलाही चेंज होत असते, कारण की 15-15 दिवसांनी सर्व चेंज होत असते. अमावस्या, पौर्णिमा नाहीतर एकादशी, संकष्टीलाही होते. अमावस्या आणि पौर्णिमेवर जास्त असते आणि एकादशी संकष्टीलाही चेंजिंग होत असते, कारण की या ज्या तिथ्या आहेत ह्या तिथ्या टाईम बाय टाईम 15-15 दिवसांनी येत असतात. काही वेळेला संकष्टी थोडी पुढे असते, कधी ह्याचे पण तिथीप्रमाणे येते. सो त्याच्यामुळे आज आहे मौनी अमावस्या. आणि मौनी अमावस्येचं कारण असं आहे की या दिवसापासून थंडी कडाक्याची पडेल आणि आत्ताच होऊन गेले संक्रांत बोलली की संक्रांतीची आणि मौनी अमावस्येची एक कथा आहे. ती म्हणजे कोणती माहिती आहे? भगवान शंकर आणि पार्वतीची कथा आहे. त्यावेळी त्यांचं लग्न झालेलं असतं. सो तीही तुम्ही स्टोरी जाऊन बघू शकता. खूप मोठी आहे, लॉंग आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. मी तुम्हाला ती स्टोरी सांगेन आणि ती स्टोरी खूप मस्त आहे, छान आहे. कार्तिक भगवान त्यांचा तिथेशी थोडा इन्व्हॉल्व आहे. भगवान शंकर, भगवान पार्वती आणि या देवांचा तिथे थोडा इन्व्हॉल्व आहे. सो ती स्टोरी खूप छान आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. भगवान कार्तिकेचा जन्म व्हायचा होता. सो त्या कारणास्तव थोडा तिथेशी श्रापित झालं आणि तेव्हापासून ही जी आपल्याकडे कडाक्याची थंडी पडते, ती कडाक्याची थंडी त्या दिवसापासून पडली. आणि आजच किती भरपूर असं वारा सुटला आहे ना, की भरपूर म्हणजे इकडचा पाला तिकडं जातो, नाही तर पालाही हलत नाही, एवढी थंडी आणि एवढा वारा सुटला आहे. आणि आजपासून खरी थंडी आणि थंडीचे दिवस चालू होतील. ऋतू आपल्याकडे 12 महिन्याचे 4-4 महिन्याचे ऋतू असतात. सो त्याप्रमाणे 4 महिन्याचा हा ऋतू आता हिवाळा चालू झाला आहे. मौनी अमावस्येचं कारण काय माहिती आहे? कोणी उपास होतो या दिवशी, नाहीतर कोणी मौन रूप म्हणून आजच्या दिवसाला कोणी काही बोलत नाही असंही धरतात. एक दिवसाचा असतो आणि काल अमावस्या निघाली. आज मला वाटते कधीतरी टाईम नाही लक्षात माझ्या, पण 2 दिवसाची अमावस्या असते कधी पण. कालची एक अमावस्या म्हणजे अर्धी कोणत्या तिथीला निघते तेव्हा, आणि आज कोणत्या तिथीला संपेल ते तशी त्याप्रमाणे अमावस्या असते. आणि आज किती वाजेपर्यंत अमावस्या आहे ते नाही लक्षात माझ्या, मी बघितलं नाही आहे. पण 2 दिवस अमावस्या असते, कालची ना आजची. एकादशी तशीच असते. एकादशी कशी असते माहिती आहे? आज एकादश असेल ना तर काल निघालेली असेल, 3 वाजता निघते, कधी संध्याकाळी निघते, कधी 4 वाजता निघते, 5 वाजता निघते, असं तिथीप्रमाणे असते. आणि त्याप्रमाणे एकादशी पकडली जाते. आणि म्हणजे एकादशीला सांगलं जातं, ज्यावेळी एकादशी निघते त्याच्या अगोदर एक दिवस संध्याकाळी जेवलं जात नाही, त्या दिवशी तांदूळ खाल्लं जात नाही. आणि सबस्क्राईब भेटले होते, ते सबस्क्राईब मला म्हणत होते, एक लेडी होती ती मला म्हटली की तू कांदा लसूण खात नाही का? तर मी बोलली नाही, मी कांदा लसूण खाते. मी पहिले कांदा लसूण खात होतो, आत्ता मी काही कारणास्तव ठरवले कांदा लसूण खाणार नाही आणि मी खातच नाही आहे. आणि वैष्णव जी श्रीकृष्णाचं जास्त पठण करतात, श्रीकृष्णाची जास्त भक्ती करतात आणि मालजी धारण करतात श्रीकृष्णाची, ती लोक जास्तीत जास्त करून कांदा लसूण खात नाही. सो मी पण कांदा लसूण थोडं अवॉइड मी करण्याचा प्रयत्न करते, कारण की माझ्या घरामध्ये सगळे कांदा लसूण खातात. सो मी पण ठरवले की कांदा लसूण नाही खाणार. आता ना मी काय बनवणार आहे माहिती आहे? कोणती व्हिडिओ बनवणार आहे माहिती आहे? स्मूदी तरी बनवणार नाही तर शेक तरी बनवणार आहे, नाहीतर काहीतरी वेगळं काहीतरी बनवायचं चाललं आहे. बघूया काय बनवायचं आहे ते. ॲपल शेक बनवून घेणार. ॲपलची वरची टर्फल आहे ना, हे काढून घ्यायचे, कट करून छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. मी 2 ॲपल मिक्स करून बनानाही मिक्स करू शकता आणि दूध मिक्स करून घ्यायचे. ॲपल पहिल्यांदा मिक्सरला लावून घ्यायचे आणि मग जास्तीचं दूध ओतून घ्यायचं. थोडीच शुगर, जास्त नाही, जेवढे आवडेल तेवढेच. ॲपल ही गोड असतोय. आणि 1 पिंच कार्डमन पावडर, वेलची पावडर थोडीच. ते थोडे ड्रायफ्रूटही मिक्स करून, थोड्या गुलाबाच्या पाकल्या माझ्याकडे जे आहेत म्हणून मिक्स करते, जास्त नाही, थोड्याच गुलाबाच्या पाकल्या.
मिक्सरला लावलेला आपण घेतलेला ॲपल शेक सर्व करून घ्यायचं आहे. ॲपल ज्यूसऐवजी आपण स्मूदी बोलू शकतोय. आणि क्रश करून घेतलेले ड्रायफ्रूट, काजू, बदाम, पिस्ता आणि सर्व करून घ्यायचं आहे. ॲपल शेक सर्व करून आणि गार्निशिंग करून व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.